गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आमच्या इथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठरला होता. हे नियोजन रात्री अचानकच झालं. त्यामुळं काही एवढं काही तयारी करता नाही आली. मग आमच्या सामूहिकरित्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो पहा देवीच्या मंदिरात. हे पहा भवानी देवीचं मंदिर आहे. गावातलं खूप छान आणि मोठं म्हणजे छान मंदिर आहे हे. इथं सगळ्या बायका एकत्र आल्या होत्या पहा. हे पहा किती सगळ्या बायका इथे एकत्र येऊन आम्ही दरवर्षी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम इथे साजरा करतो. यातल्या फक्त आता 15%च बायका आल्या होत्या. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. 1 वाजल्यापासून दुपारच्या. आणि आईंनी मला सगळ्यांना हळदी-कुंकू वगैरे आणि वाण द्यायला सांगितलं. सगळेच आता लग्नाला भरपूर वर्ष झाले त्याच्यामुळे आता सगळेच ओळखीचे झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काही वाटत नाही एवढं आणि सवय झाली आता ह्या सगळ्या गोष्टीची. सगळ्यांनी एकत्र येऊन ओळखी वगैरे होत्यात. आईने अगोदर कुंकू वगैरे सगळं लावलं होतं. मी फक्त वाण देत होते बायकांना. आणि ह्या ग्रुपमध्ये सगळ्याच एकत्र आल्यानंतर खूप आम्ही धमाल मस्ती वगैरे केली आणि मला जाण्यासाठी नेमकी उशीर झाला होता. सगळेच माझी वाट पाहत होते आणि मला जाण्यासाठी खरंच खूप उशीर झाला. आपला राम मला व्हॉइस ओव्हर पण देऊन देत नाही. सारखं मला दाखव, मला दाखव. दिवसभर त्यांचं हे चालू असतं. मला दाखव, हे दाखव, मोबाईल दाखव, मला बाहेर घेऊन चाल. आता सुद्धा माझ्या शेजारी तसा आवाज येतोय पहा. आणि हे पहा इथे मला रामच्या शाळेतल्या ताई ज्या अंगणवाडीला शिकवतात, तर त्या ताईसुद्धा मला म्हणत होत्या, की "कशी आहेस?" म्हणून. खूप दिवसानंतर माझी आणि त्यांची भेट झाली. रामला आई घेऊन जात असतात अंगणवाडीमध्ये. त्यामुळे माझे त्यांचे 2-2.5 महिने झाले भेटच नाही. इथे सगळ्यांचीच भेट झाली. सगळ्यांचे पाय वगैरे पडून त्या म्हणत होत्या, "घे एकदाच सगळंच करून. 2 महिन्याचे एकदाच पाय पडून घे" म्हणत होत्या. आणि खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या होत्या इथे. म्हणजे असं म्हणायचं, वर्षातून एकदाच आमची भेट होती योगायोगाने. कुठं जर आम्ही थांबलो, कुठं गावात वगैरे गेलो तरच. नाहीतर डायरेक्ट ह्या हळदी-कुंकवाला तर त्या हळदी-कुंकवाला अशी आमची भेट होत होती. यात बऱ्याच बायका अशा होत्या, की त्या मला डायरेक्ट वर्षानंतर दिसल्यात. आणि ह्या पहा रामच्या मॅडम आहेत आणि माझ्या चुलत सासूबाई. तर त्यांची माझं म्हणजे खूप चेष्टा मस्करी चालू असती. तर त्यांना मी म्हटलं होतं, "तिळगुळ घ्या आणि माझ्या संग आयुष्यभर गोड-गोड बोला." असं आमचं चेष्टा वगैरे चालू होती. आणि ह्या ताई आहेत अंगणवाडीतल्याच. त्या हो दोघींसोबत ताई. खूप दिवसापासून हे आमचं सासूबाई नातं सासूबाई आहे. कशा आहेत? एकदम मस्त. दरवर्षी हळदी-कुंकवासाठी नाश्त्याचे वगैरे आम्ही ठेवत असतो. आणि ह्या वर्षी पहा ढोकळा आणि जिलेबी ठेवली होती. त्यानंतर लहानपणीची आठवणी म्हणून सगळ्यांनी प्रतिज्ञा वगैरे सगळं म्हटलो. त्यानंतर एक छानशी रील काढली आम्ही सगळ्यांनी. आणि सगळाच माझा ग्रुप होता हा. माझ्या आई वगैरे, म्हणजे माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई, जावा वगैरे माझ्या. बरेच आम्ही इथे होतो आणि यांनी छानशी रील काढली. आणि मी यांची रील काढत होते आणि जेव्हा मी गेले तेव्हा मोबाईल दिला होता त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडून चुकून माझा शूटच नाही झाला. त्यामुळे मी काही ह्या रीलमध्ये नाही आहे. पण बाकीच्या माझ्या सगळ्या आहेत मैत्रिणी, माझ्या सासूबा. त्यानंतर मी आणि रामच्या मॅडमने मस्त थोडंसं डान्स वगैरे केला. हो एक छान सांग. गुलाबाचे तर फूल पाच दिसायला सगळ्यांनी ताजे छानसे स्वप्नील उखाणे राव घेतले. आहेत सौभाग्य हे माझे. उखाणे तुम्ही एकदम छान. ऐकायचे. शेतकऱ्यामधून वगळतात आसपासचे नुसते प्रभाकर नावासाठी पती मिळाले तर देवाचे आभार मानतो. छान 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 छान. घेऊ का? अ म्हणजे अक्षर, अक्षरांनी बनतो शब्द, शब्दांनी बनतात कविता. संतोषराव सागरकर मी सरिता. एकदम छान छान. घ्या ताई तुम्ही घ्या आता. गुलाबापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी. प्रमोदरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. एकदम छान. मला साधं चित्र आहे. साधच घ्या. ताजमहाल बनवणारे कारागीर होते कुशल. सुरेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. छान छान. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. भाऊसाहेब पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी. घ्या ना घ्या ना. आकाशात चमकतो शशी. प्रशांतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छान छान.
आठवा लवकर. मंगळसूत्राच्या 2 पळ्या, एक सासर आणि एक माहेर गौतमरावांनी केला मला सौभाग्याचा शिमला तुळस नाव घ्यायला काही ग्लास साखरेने घासला, तुपाने धुतला, संदीप रावांचं नाव घेतात, चंद्रसूर्य हसला. चांदीच्या ताटात घडी साखरेची कडे संतोष रावांचे नाव घेते किंवा सर्वांपुढे बरं मध्ये अडकळते. हो सासूबाई नाव घ्या ना एखादं छानसं. सगळ्यांनी घेतलं कोणतं घ्या. काचीच्या बशीत बदामी हलवा, बाळासाहेब पाटलांचं नाव घेते, सुहासनीला बोलवा. घ्या पटकन. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, विकासरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. त्यांच्या आश्रमात शकुंतलेची माहेर सुखदेवरावांनी केला मला सौभाग्याचा आहे. एकदम छान. घ्या मावशी तुम्ही आता. पटकन. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, मस्का नावाचं तेज माझ्या हाती कुंकावर. नीलवर्ण आकाशात दमक तशीशी गुलाब पाटलांचं नाव घेते, हळदी वाटते कुंकाच्या तुम्हाला दिवशी. सगळ्यांची उखाणे. आणि हे पहा माझ्या चुलत जाऊबाई आहेत, त्यांची गावात शॉप आहे, तर त्यांना त्यासाठी लवकर जायचं होतं दुकानात, म्हणून त्यामध्येच कार्यक्रमाच्या निघून गेल्या. आणि ह्या देवचे मॅडम आहेत, तर त्याच्या शाळेतल्या मॅडम पण आल्या होत्या हळदी कुंकवासाठी. जेव्हा शाळा सुटली त्यानंतर त्या सगळ्या आल्या होत्या. आणि त्यानंतर संध्याकाळीची वेळ म्हणजे 5:30-6च्या दरम्यान घेतलं सगळ्यांचं सगळं. पूर्ण मंदिराची साफसफाई वगैरे केली. मग हे पहा शेवट मंदिर किती स्वच्छता केलं करून सगळ्यांनी. सगळी थोडा सगळी हिता स्वच्छता पाहिजे करून थोडा सगळे नव्हता. निघाल्यात. झाडून वगैरे सगळं घेऊन स्वच्छ करून सगळ्यांनी निघाले. करा बाय सगळेच. भेटू लवकरच. इकडे आमचं काय खालीवर ते एकदम स्वच्छ करून सगळे चाललेत घरी. बाय. आम्ही इकडं, तुम्ही तिकडं, आम्ही इकडं. कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. हळदी कुंकवाचा सगळ्यांनी मिळून खूप छान एन्जॉय वगैरे केलं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.